तर विरोधी पक्षनेते पदाबाबत या अधिवेशनामध्ये मार्ग निघू शकतो असं विधान केलेलं आहे रोहियो मंत्री भरत गोगावले यांनी। आम्ही शेतकऱ्यांना मदत देण्याच्या तयारीत आहोत असं देखील भरत गोगावले यांनी म्हटलंय। भरत गोगावले साहेब आहेत सर, काय म्हणाला, आज तुमच्या सरकारला 1 वर्ष पूर्ण झालंय, काय अपेक्षा आहे पुढल्या 1 वर्षात, नेमके काय प्लॅन आहेत? प्लॅन आता गव्हर्नमेंट जे आम्ही ठरवू की लोकांच्या गोरगरिबांच्या हितासाठी जे जे काय करता येईल ते आम्ही करायचा प्रयत्न करतो आहे। आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आम्ही सगळे मंत्री की जे लोक हिताचे जे काय कामं आहेत ते आम्ही करणार आणि लोक गोरगरिबांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार। सर, इतिहासात असं होतं पहिल्यांदाच विरोधी पक्षनेते विना हे दुसरंही अधिवेशन चाललं आहे। हो, बरं, त्याची आज बरीचशी चर्चा झालेली आहे आणि त्याचा निर्णय अध्यक्ष, सभापती यांच्या विचाराधीन आहे। आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तोही प्रयत्न करतायत आणि त्याच्यावरनं मला वाटतं ह्या अधिवेशनात मार्ग काढतील। मोठ्या प्रमाणात शेतकरी हा पिसलेला आहे, काय वाटतं शेतकऱ्यांना कोणता दिलासा मिळेल? जेवढी जशी मदत करायची आहे ती करायचा आम्ही प्रयत्न करतो आहे। त्याच्यामुळे शासनाकडून गरिबांना कोणालाही विटीत धरलं जाणार नाही आहे। जेवढी ज्या ज्या वेळेला आपत्ती आली त्या त्या वेळेला सरकारने आपल्या मदत केलेली आहे आणि हे सरकार शेतकऱ्यांचं, गरिबांचं सरकार आहे, त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।